नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपण मनोकी रसोईमध्ये बनवणार आहोत खव्याची मिठाई। तर ही एकदम सोपी आणि साधीसुधी पद्धत आहे। तर चला आपण मनोकी रसोईमध्ये जाऊन रेसिपी बघून घेऊया। तर मी एक कढई घेतलेली आहे। कढईला गरम केल्यानंतर मी साधारणतः 1.5 चम्मच तूप टाकलेला आहे, देसी तूप। आणि त्यानंतर मी इथे 50 ग्राम खोवा घेतलेला आहे। खोवा जो मी इथे क्रश करून घेतलेला आहे, थोडा घासून घेतलेला आहे घासणीवर। आणि त्याला छान आपण परतून घ्यायचं आहे खव्याचा रंग बदलतपर्यंत। आणि त्याला आपण भाजत असताना थोड्या गुठल्या बनणार, पण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे। समोर आपण त्याचं बघणारच काय करायचं ते। आणि त्यानंतर मी इथे एव्हरेडीचं मिल्क पावडर घेतलेलं आहे, जे 10 रुपयाचं पाऊच येते ना, ते घेतलं तरी चालेल। तर इथे मी 1 पाऊच पूर्ण टाकलेला आहे आणि याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे तुपामध्येच। तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपण ते भाजून तयार आहे। आणि त्यानंतर आपण इथे टाकायचं फटाफट बनणारी ही रेसिपी आहे। तर त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास दूध टाकलेला आहे। दुधाचं मेजरमेंट देता येणार नाही, जेवढं तुमचा खोवा असणार तेवढ्या मेजरमेंटने तुम्ही दूध घ्या। तर मी इथे अर्धा ग्लास दूध टाकलेला आहे। हे साधं दूध आहे, घरच्या गाईचं। तर याला पण छान आपण उकळून घ्यायचं आहे। आणि इथे आपण इथे पिठी साखर टाकलेली आहे। तर मी अर्धा वाटी इथे पिठी साखर टाकलेली आहे। आणि याला तोपर्यंत छान मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपल्याला हे कन्सिस्टन्सी एकदम घट्ट येत नाही, तोपर्यंत छान याला होऊ द्यायचं आहे। तर बघा, यामध्ये आपण साखर टाकलेली आहे, तर ते साखर सुद्धा याची पाकच आलेला आहे छान। तर एकदम छान अशी कंदी पेढा जो असतो ना, त्यासारखा याचा टेस्ट येतो आणि खूप छान बनते। विश्वास करणार नाही तुम्ही हे घरी बनवली आहे म्हणून। तर मी हे चतुर्थीच्या दिवशी बनवलेलं होतं गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी। तर तो व्हिडिओ शेअर करायचा राहून गेला, तर त्यामुळे मी आज करत आहे। तर बघा, याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे। ते काय झालं, मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला 3 दिवसापासून व्हिडिओ देऊ शकली नाही। मी व्हॉइस ओव्हर करूच शकले नव्हते, इतका त्रास मला होत होता, त्यामुळे मी व्हिडिओ देऊ शकली नाही। तर सॉरी यासाठी, कारण तब्येत आहे, तब्येत आधी आपली पाहावं लागते, त्यानंतर सगळंच बाकी होते। तब्येत चांगली राहील तर आपण सर्व काही करू शकतो। तर तेच माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच तूप टाकलेलं आहे। तर तुम्ही म्हणाल तूप कशासाठी, तर तूप आपण इथे पेढ्यांवर छान शायनिंग येण्यासाठी आपण इथे तूप टाकलेलं आहे। तर बघू शकता, ते छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि परत याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट होईपर्यंत आपण याला गॅसवर ठेवायचं आहे। तर बघू शकता, हळूहळू हे घट्ट होत आहे आणि असं छान रबरसारखं होत आहे असं। तर खूप छान असं हे पेढा बनलेला आहे। आणि जसं हे मी तयार करत होते किचनमध्ये, तेव्हाच इतका सुगंध घरात येत होता, खूप छान असं वाटलं होतं। आणि या दिवशीच आम्ही चतुर्थीच्या दिवशी आदासं गेलो होतो गणपतीच्या दर्शनासाठी, पण निघतानाच इतका वेळ झालेला होता। आणि काय झालं होतं की त्याच वेळी आमच्या घरी साप निघालेला होता, म्हणून त्याच याच्यामध्ये इतकं बिझी होऊन गेलं ते पाहण्यामध्ये। सर्प मित्र आला, ते म्हणजे असतं ना एक उत्सुकता की काय बघितलं पाहिजे वगैरे, तर त्यामध्येच इतका टाइमपास होऊन गेला। तर जायला अंधार झालेला होता, खूप संध्याकाळ झालेली होती, 7:30 वाजले पोहोचायला। तर तिथला काही शूट केलं नाही मी, म्हणून तुमच्यासोबत शेअर काही केलेलं नाही आहे। तर बघा, थंड झाल्यानंतर आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर मी इथे पेढे बनवले। जर तुम्हाला हे इथे बर्फी बनवायची असेल तर तुम्ही एका पॅनमध्ये याला काढून घेऊ शकता आणि त्याच्या बर्फ्या करू शकता। तर इथे मी पेढे बनवलेला आहे, म्हणून हातावर छोटासा गोळा घेतला, त्याला गोल पेढ्याचा आकार दिलेला आहे। आणि त्यानंतर याला मी थोडे वरून ड्रायफ्रुट्स लावून घेतलेले आहे, बदाम लावून घेतलेले आहे। तर बघू शकता, एक माझ्याकडे बॉक्स पण होता हा मिठाईचा, तर मी त्या बॉक्समध्येच ठेवत आहे। टिश्यू पेपर नाही, पेपरवर मी ठेवून घेतले आहे, बटर पेपरवर। आणि याला छान पॅक करून मंदिरात घेऊन गेलेले होते। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी?